सध्या जोरात ओरड सुरू आहे म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया ह्या चित्रपटाला स्क्रीन मिळत नाहीये. तर मला असं एक म्हणायचं की सगळ्यात पहिलं म्हणजे स्क्रीन मिळणं हे चित्रपटाच्या चांगल्या वाईटापेक्षा त्याच्यापेक्षा पण आधी डिपेंड करतं की तुमचं डिस्ट्रीब्युटर कोण आहे, त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंग कसं आहे, त्याच्यानंतर तुमची स्टार पॉवर काय आहे, त्याच्यानंतर तुमचं ऍडव्हान्स बुकिंग किती झालंय किंवा तुमचं निर्माता कोण आहे. म्हणजे जी स्टुडिओ सारखं जर एखादा डिस्ट्रीब्युटर असेल तर अल्टिमेटली त्यांचा रीच एवढा मोठा आहे की ऑटोमॅटिकली त्यांचं थिएटर चेन सोबत असलेल्या रिलेशनमुळे त्यांना खूप चांगले स्क्रीन्स मिळतात. म्हणजे मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळतच नाहीये असं नाही, उगाच प्रत्येक ठिकाणी मराठी हे विक्टिम कार्ड वापरलं जाऊ नये असं मला वाटतं. एका रिसेंट इंटरव्ह्यू मध्ये कुशल बद्रिकेने सांगितलं किंवा अभिजित चव्हाण म्हणाले की मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाहीये, स्पायडरमॅनला इतक्या स्क्रीन. स्पायडरमॅनला कशासाठी थिएटर एवढी उपलब्ध करून द्यायची? तो जो आहे परदेशी सिनेमा. म्हणून तुम्ही स्पायडरमॅन सोबत चित्रपट तुमचा कम्पेअर करता हे तुम्हाला खरंच योग्य वाटतंय का? भाषा हे बाजूला ठेवा, एक निव्वळ चांगला चित्रपट म्हणजे एक चित्रपट रसिक म्हणून जेव्हा आम्ही चित्रपट बघतो तेव्हा मला भाषा मॅटर करत नाही, आम्हाला तो चित्रपट किती छान आहे हे मॅटर करतं. तुम्ही जे बनवलंय ते तुम्ही स्पायडरमॅन सोबत कम्पेअर करत देवाला घाबरा. म्हणजे एवढं मोठं कम्पॅरिझन तुम्ही करूच कसं शकता? आणि स्क्रीनच मिळत नाही असा भाग नाहीये ना. म्हणजे राजा शिवाजी सारख्या चित्रपटाला 750 ते 800 स्क्रीन मिळाल्या. ओपनिंग डेचं कलेक्शन जवळजवळ 11.5 करोड झालं. किंवा सैराट सारख्या चित्रपटाला सुरुवातीला स्क्रीन कमी होत्या पण नंतर प्रेक्षकांच्या डिमांडमुळे जवळजवळ 650 स्क्रीन मिळाल्या. वेड सारख्या चित्रपटाला जवळजवळ 500 पेक्षा जास्त स्क्रीन मिळाल्या. इव्हन बाई पण भारी देवा सारखा चित्रपट सुरुवातीला याला स्क्रीन कमी होत्या, 350-400 स्क्रीन होत्या, पण नंतर माझ्या मते जवळजवळ त्याला सुद्धा 450 ते 500 स्क्रीन मिळाल्या. त्याचंही कलेक्शन सुरुवातीचं ओपनिंग डेचं कलेक्शन जवळजवळ 1.25 करोड झालं होतं. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळी काहीतरी मराठीचं विक्टिम कार्ड काढायचं, मराठी चित्रपटाला स्क्रीन नाहीये, मराठी चित्रपटाला स्क्रीन नाहीये, हे असं ओरड मारण्यापेक्षा तुम्ही चित्रपट त्या दर्जाचा बनवा. मी मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट खरंच बघितलाय आणि बघितल्यानंतर मला स्वतःला म्हणजे मी खरं सांगतो की एक क्रिटिक म्हणून बघायचा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा एक मराठी प्रेक्षक म्हणून बघायचा होता. तुमचे डायलॉग धड नाहीये, तुमची स्टोरी धड नाहीये, तुमचं डिरेक्शन धड नाहीये, म्युझिक तेवढे चांगलं वाजलं, काहीतरी लावून काही फालतू विनोद केलेत की जुने तेच विनोद, काही शिव्यांना थोडस मॉडिफाय करून शब्द शिवीचा एखादा बदलला म्हणजे ती शिवी फिल्टर झाली, अशाचा भाग नाहीये ना. म्हणजे तुम्ही त्या लेवलचं कंटेंट आधी द्या आणि मग त्या कंटेंटला स्क्रीन नाही मिळालं. जसं मी तुम्हाला बोललो की बाई पण भारी देवा किंवा सैराट सारखा चित्रपट आहे की याची माउथ पब्लिसिटी इतकी भारी झाली की ऑटोमॅटिक स्क्रीन वाढल्या. मला असं वाटतं की कुशल बद्रिके असं म्हणाले की ह्या चित्रपटासाठी विजू मानेंनी त्यांच्या मिसेसचे, त्यांच्या नातेवाईकांचे सगळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. स्वतःच्या बायकोचे, बहिणीचे, आईचे, सासूबाईंचे, त्यांच्या खानदानातले सगळे दागिने गहाण टाकले. एक लक्षात घ्या, टू बी व्हेरी ऑनेस्ट किंवा हार्श, हे आम्ही प्रेक्षकांनी सांगितलं नव्हतं की तुम्ही दागिने गहाण ठेवा आणि तुम्ही दागिने गहाण ठेवून मराठीची सेवा करायला निघाला नव्हतात. तुम्ही ह्याच्यामधून सुद्धा तुम्हालाच तुमचा नफा काढायचा म्हणून हे केलं ना. मराठीसाठी काहीतरी मी माझे दागिने गहाण ठेवले, प्रेक्षकांनी सांगितलं आणि आता नाही मिळालं तर तुम्ही प्रेक्षकाला किंवा स्क्रीनला दोष द्यायचा, तर हे थांबवावं असं मला वाटतं. एवढंच. धन्यवाद. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.